नमस्कार, मी चित्रा मसलेकर. आपले GA चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आज मी सांगाडा या गोष्टीचा भाग दुसरा वाचणार आहे. पॉप्युलर प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या निळा सावळा या पुस्तकातून ही कथा घेतलेली आहे. तर सुरू करते. सांगाडा भाग 2. नाडगौडा मास्तर टेबलाच्या कडेवर आदळले. त्यांना थोडं घाबरं वाटलं आणि त्यांनी मारुती गड्याला हाक मारली. मारुतीने हाक ऐकल्यानं ऐकल्यासारखं केलं आणि सावकाश आपलं पान तोंडात टाकलं. पण तोपर्यंत मास्तरांची कळ बिरली होती. ते सावकाश वळले आणि ऑफिसकडे आले. 2-4 इतर मास्तरही सही करण्यासाठी जमले होते. त्यांना पाहताच नाडगौडा मास्तरांच्या कपाळावर एक आठी चढली. तो कुलकर्णी, वास्तविक मराठीचा मास्तर. पण घरी टेबलावर पाहावं तर चारमिनारची पाकिटं, कंगवे, सिनेमाची नागडी मासिकं, ज्ञानेश्वर तुकारामाचा एक शब्दही नाही. 5-6 तास पाणचट दुधाचा रतीब घालायचा की गवळी मोकळा. बाकीचेही तसेच. भक्त नव्हेत, हमाल लेकाचे, दिल्या कामाचे, टाकल्या दामाचे. नाडगौडा जवळ येताच त्यांचं बोलणं थांबलं. शेवटच्या माणसाने सही केली आणि पुस्तक त्यांच्याकडे सरकवलं. त्यांनी काळजीपूर्वक पेन उघडलं. वरचं झाकण घट्ट बसावं म्हणून गुंडाळलेला कागद बाहेर काढला आणि सही केली. नंतर पुन्हा कागद घालून त्यांनी पेन खिशात ठेवली. बस, आता यापुढे सही करायला नको, इथे यायला नको. उद्या तर सुट्टीचा दिवस आहे आणि परवाच्या दिवशी गॅदरिंग. परवा त्यांचं एक्सटेन्शनही संपणार होतं. 35 वर्षांपूर्वी करवतकाठी रुमाल बांधून भीत भीत त्यांनी या तबेल्यात प्रवेश केला होता. तिथे आता दुमजली इमारत झाली होती. अद्याप थोडं कर्ज आहेच म्हणा. एखाद्या जुन्या दप्तराप्रमाणे इतक्या वर्षांच्या आयुष्याचं गाठोडं सायन्स हॉलमधल्या सांगाड्याच्या पायाशी ठेवून ते आता बाहेर पडणार होते. आता मार्ग निराळे झाले. संस्था नेहमीच तरुण असते. आपण मात्र खचलो. आपलं अवसान संपलं. आता पाहो पंथ माहेराची वाट, कामाचा बोभाट पडो सुखे. तोच ऑफिसमध्ये एकदम शांत झाल्यासारखं झालं. कारकून तत्परतेने उभा राहिला. मारुती लगबगीने आत आला आणि त्यांनी आतल्या खोलीचा दरवाजा उघडला. हेडमास्तर जोशी आले. त्यांनी नाडगौडांकडे पाहिलं न पाहिल्यासारखं केलं आणि आत गेले. अहो नाडगौडा, उद्या तुमची रिलीज ऑर्डर तयार होईल बरं का, आतूनच ते म्हणाले. बरं आहे, मास्तर म्हणाले आणि त्यांचं डोकं एकदम दुखू लागलं. जोशींना पाहताच त्यांचा संताप अनावर होत असे. हात थरथरत. जोशी त्यांच्यानंतर तब्बल 12 वर्षांनी आला आणि हेडमास्तर होऊन बसला. तो टीडी का फिडी काहीतरी होता. मात्र मास्तरांना त्याचं बिलकुल वैषम्य नव्हतं. पण 2 महिन्यांखालील जोशीची वागणूक मात्र अतिशय चीड आणण्यासारखी होती. त्यांना आजच्यासारखंच एकदम अस्वस्थ वाटू लागलं होतं. छातीत अधूनमधून कळा येत. उठून बसण्याच्या क्षमानंतरही धाप लागे. एका पोराबरोबर त्यांनी रजेची चिठ्ठी पाठवली. त्याच दिवशी पगाराचा दिवस होता. पगार घरीच पाठवून द्यावा अशी विनंती आहे, असं त्यांनी चिठ्ठीत लिहिलं. मधल्या सुट्टीत त्याच पोराने उत्तर आणलं, रजा मंजूर झाली आहे, पगार घरी पाठवणे गैरसोयीचे होईल. एकदा का तशी प्रथा पडली
तर इतरांना क्षुल्लक कारणासाठी सुद्धा वगैरे वगैरे वगैरे. फारच जरूर असल्यास मी स्वतःचे 30 रुपये सोबत पाठवीत आहे. मास्तरांनी पैसे घेतले नाहीत, पण चिठ्ठी वाचल्यानंतर त्यांचा उजवा हात डोक्याखाली दाबून धरावा लागला, इतका तो थरथरू लागला. अरे 35 वर्ष मी इथे काढली. 2-4 खोल्यांचा गाडीखाना होता. त्यावेळी धोत्राचा काचा मारून मी स्वतः खोल्या झाडलेल्या आहेत. शाळेचा पायखाना बांधण्याच्या वेळी सुद्धा गवंड्यांनी टाकलेले दगड खांद्यावरून वाहून नेण्यात मला लाज नाही वाटली. आज शाळेच्या आवारात पांढऱ्या सुगंधी फुलांचं झाड ताठरलंय. ते मी स्वतः नव्या शाळेचा पहिला दगड बसताच लावलंय. मला शिस्तीच्या गोष्टी सांगतोय. पण हा सारा संताप ओसरल्यावर मात्र त्यांचं लाथ मारलेलं मन असहाय्य धापा टाकू लागलं होतं. ते परत सायन्स हॉलमध्ये आले. आज 12:30ला तास असल्याने फारशी घाई नव्हती. ते खुर्चीत बसले, पण त्यांची हुरहुर सारखी वाढतच होती. काहीतरी फार हवं असल्याप्रमाणे ते बेचैन झाले. आज सकाळी भजनाकडेही त्यांचं लक्ष लागलं नाही. फोटोवरची काच फुटली, त्यामुळे तसं झालं असावं. त्याला आज नवीन काच घातलीच पाहिजे असं त्याने ठरवलं. मारुतीलाच संध्याकाळी घरी बोलवून त्यालाच ते काम सांगावं का? क्षणभर त्यांनी विचार केला आणि स्वतःशीच मान हलवून नको असं ठरवलं. पण त्यांचं मन आज जागी ठरत नव्हतं, हेच खरं. नाहीतर आंघोळ करून सकाळी ते फोटोपाशी बसले की वातीला ज्योत लागावी, त्याप्रमाणे त्यांचं मन शांत प्रसन्न होत असे. अभंगाच्या ओळी बोलू लागल्या की तप्त शरीरावर पाण्याच्या धारा पडल्यासारखं वाटे. खावे ल्यावे द्यावे जमा खर्च तुझ्या नावे, आता चुकली खटपट झाडा पाड्याचा बोभाट, तुका म्हणे चिंता भार वाहे तुझ्या माथा. आयुष्याचा प्रवास चालताना पायाला झालेल्या जखमांचा विसर पडतो. नासके रक्त पिळल्याप्रमाणे शरीर हलके वाटते. त्या फोटोसमोर त्यांच्या आयुष्यातल्या सुरकुत्या नाहीशा होत. विश्रब्ध शांतीने डोळे ओलावत शबरीने गोड फळं निवडली, तसा तुकोबांनी रसाळ शब्दांचा संसार मांडला. त्यातला चोखपणा निराळाच. त्यांचाच आनंद बावनकशी. नाहीतर सर्वत्र फुकाचा व्यवहार आणि त्या गदारोळात कोणीतरी माप घेऊन बसलेलाच आहे. आयुष्य मोजायला बैसाला मापारी, दात विचकत समोरच्या सांगाड्याप्रमाणे. पण आज मात्र सकाळी त्या शांतीची साय धरली नव्हती. कुठून तरी नको असलेले आवाज येत होते, त्रस्त करत होते. ती कमलची आठवण. आज का ती इतक्या तीव्रतेने जागी व्हावी? तिला प्रथम बोट धरून शाळेच्या मराठी विभागाकडे त्यांनी आणलं, त्याप्रमाणे तिची आठवण त्यांच्याबरोबर आज आत आली. समोर टेबलावर बसली आणि छोट्या कमलप्रमाणेच मधून मधून बिचकत त्या सांगाड्याकडे पाहू लागली. छे, मास्तरांना ती आठवण नको होती. त्यांनी मन झाडण्याचा प्रयत्न केला, पण आज तिचा हट्टच होता. काही केल्या कमलचं लग्न, तिची 2 मुलं यांची चित्र डोळ्यासमोरून जाईनात. मास्तर त्यांच्या ओझ्याने व्याकुळ झाले. कमल त्याच गावात, पण दुसऱ्या टोकाला राहते. गेली 12-15 वर्ष ती तिथेच होती, पण लग्नानंतर चुकून सुद्धा ती मास्तरांकडे आली नाही. तिला 2 मुलं झाली,
पण एकाही बारशाला सुद्धा मास्तरांना आमंत्रण नव्हतं. मास्तरांना वाटलं होतं निदान औपचारिकदृष्ट्या तरी कमल एखादा शब्द टाकील आपल्याकडे. अगदी शेजाऱ्या पाजाऱ्यांना सुद्धा बोलवतात अशा प्रसंगी हो. पण नाही, कमलनी मास्तरांना बोलवलं नाही. कोण होती कमल ते बघूया पुढच्या भागात. आता इथेच थांबते. पण तुम्ही मात्र आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि चॅट बॉक्समध्ये आपले अभिप्राय आणि सूचना नोंदवायला विसरू नका बरं. तर पुढच्या भागापर्यंत धन्यवाद.